देशात कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना दिल्लीमध्ये मात्र कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। अशा दिल्लीमध्ये कोरोनाची दुसरी लहर तर आली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। दिल्लीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अन्य शहरातही कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो का, या विषयावर V24 तासने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूरच्या अध्यक्षा अर्चना कोठारी यांच्याशी संवाद साधला आहे। देशात कोरोनाचे केसेस कमी होत असताना दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरात जे आहे कोरोनाचे केसेस दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। अशात कोरोना देशातून संपला का, हा एक मोठा प्रश्न लोक विचारत आहे। काही लोक जे आहेत निश्चिंत होऊन घराबाहेर पडत आहेत। एकंदरीत नागपुरातही असे चित्र दिसले जिथे मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली। तर अशात एक प्रश्न निर्माण होतो की का कोरोना संपला आहे का, याच प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी आपण सध्या आलो आहे IMAचे अध्यक्ष आहे नागपूरचे अर्चना कोठारी यांच्याकडे। मॅम, दिवसेंदिवस जे आहे कोरोना कमी केसेस होत चालले आहे, पण जे आहे दिल्ली मुंबई सारख्या शहरात केसेस वाढत चाललेले आहे। जेव्हा कोरोना पीक काळात होता तितके केसेस त्यावेळेसही दिल्लीला मिळाले नव्हते, मात्र आता एका दिवसात 7,500 केसेस एका दिवसात येत आहे। तर हा कोरोना संपला आहे का, की काय आपल्याला कोरोना नाही संपला आहे, कोरोना संपणार पण नाही आहे। सध्या जोपर्यंत वॅक्सिन येत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की कोरोना संपला आहे। दिल्लीमध्ये केसेस वाढण्याचं कारण नेमकं काय वाटत आहे? काय तिथले लोक तितके हलगर्जीपणा वापरत आहे म्हणून इतके होत आहे, की केसेस जे टेस्टिंग जे आहे ते वाढली म्हणून तसं होत आहे? एक कारण हे असू शकतं, टेस्टिंग जर वाढली तर आपल्याला नंबर ऑफ पेशंट्स हे नक्कीच जास्त मिळणार, म्हणजे जितकी टेस्ट करणार त्याच्या हिशोबानेच आपल्याला मिळतात। आणि दुसरं असं की लोकांना अजूनही जी गोष्ट आपण डॉक्टर लोक वारंवार सांगतात आहेत, सगळं सोशल मीडियावर येतं आहे, सगळीकडे येतं आहे, ते जे नियम आहेत म्हणजे मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हे पाळणं आवश्यक आहे। दिस इज नाऊ न्यू नॉर्मल लाईफ, आणि तुम्हाला ही न्यू नॉर्मल लाईफ पाळायला समजायला आणि ती अंगीकृत आणायला पाहिजे। म्हणजे नुसतं ते कळतं आहे पण वळत नाही वाली गोष्ट होते, ते नको व्हायला। सोशल डिस्टन्सिंग सर्वात मोठा प्रश्न असतो, आणि आता दिवाळी होऊन गेली आपल्याकडे, आणि आपण चित्र बघितलं आहे, बर्डीचे चित्र असेल, बाकी मार्केटचे चित्र असेल, तर आता जे एक्सपर्ट्स म्हणत होते की दिवाळीनंतर केसेस वाढू शकतील, तर काय नागपूरसारख्या शहरातही त्याचा जो धोका अजूनही बनलेला आहे? धोका तर आहेच। आता केसेस किती वाढतील हे आपल्याला एक 10-15 दिवसातच समजून येईल, कारण ज्याप्रमाणे लोकांची गर्दी होती दुकानांमध्ये किंवा बर्डी मेन रोड म्हणा किंवा इतवारीमध्ये म्हणा, तर त्या हिशोबाने आणि लोकांनी म्हणजे गर्दी तर केली पण सोबत लोक मास्कसुद्धा वापरत नव्हते। खरं तर आपल्या इथे म्हणजे पोलिसांकडनं दंड पण लागतो आहे जर मास्क नाही वापरला तर, तरी पण लोक मास्क कमी वापरतात आहेत, आणि त्याच्यामुळे किती इन्फेक्शन झालं काय झालं हे आपल्याला एक 10-12 दिवसानंतरच कळेल, तोपर्यंत कळू शकणार नाही। वॅक्सिनबद्दल बोललं जात आहे, काही हॉस्पिटल्स आहेत त्यांना लिस्ट मागवली गेलेली आहे, तर काय वाटतं वॅक्सिन संदर्भात आपल्याकडे काही अपडेट आहे का? वॅक्सिनच्या सध्या ट्रायल्स सुरू आहेत, आणि आता वॅक्सिन केव्हापर्यंत येईल हे आम्हालाही माहीत नाही। वॅक्सिन जेव्हा येईल तेव्हा आपल्या भारत सरकारचं म्हणणं आहे की ते आपल्याला हेल्थकेअर वर्कर्सना फ्रीमध्ये वॅक्सिन अवेलेबल करून देतील। आता जेव्हा येईल तेव्हा बघू काय होतं ते। दिल्ली ज्या प्रमाणात केसेस वाढले आहे तितकं नागपुरात भीती उद्भवू शकतं का, त्या प्रमाणाचे ज्या प्रमाणात दिल्लीत झाले तसं? सगळीकडे भीती सारखीच आहे, सगळीकडे सारखे प्रमाणातच म्हणजे केसेस येऊ शकतात जर आपण प्रिकॉशन्स फॉलो नाही केल्या तर। म्हणजे असं काही नाही की दिल्लीत जास्त आले नागपुरात कमी आले, असं नाही होणार। जर इन्फेक्शन व्हायचं आहे ते सगळीकडे होईल, आणि दुसरीकडे आपण बऱ्याच देशांमध्ये पाहतो आहे की सेकंड वेव्ह परत आली आहे, जे अमेरिकेत वगैरे आता केसेस भरपूर वाढल्या आहेत। तर लेटस होप की आपण प्रिकॉशन्स घेऊ आणि आपण बरोबर काळजी घेऊ, म्हणजे परत सेकंड वेव्ह यायला नको। कारण सेकंड वेव्ह आली आणि जर सेकंड लॉकडाऊन लागलं तर आपली भारताची इकॉनॉमिक कंडिशन इतकी स्ट्रॉंग नाही आहे की आपण परत लॉकडाऊन सहन करू शकू। सेकंड वेव्ह बद्दल सपोज जर सेकंड वेव्ह आली तर भारताच्या लोकांसाठी ते किती धोकादायक होऊ शकतात? काही लोक एक्सपर्ट म्हणत आहे की भारतात अँटीबॉडीज जे आहे लोकांमध्ये ते डेव्हलप होत आहे, तर सेकंड वेव्ह आली तर ते धोकादायक असणार आहे का नागपूर म्हणजे भारताच्या लोकांना? नाही, सेकंड वेव्ह जरी आली तरी ज्यांना अँटीबॉडीज आहेत त्यांना कदाचित नुकसान नाही होणार, पण कसं असतं व्हायरसमध्ये नेहमी ते स्ट्रेन चेंज होत राहते व्हायरसची। तर आज ज्या व्हायरसने इन्फेक्शन झालं त्याच्यात समजा म्युटेशन्स झाले, आणि त्याच्यामुळे समजा जर नवीन व्हायरस डेव्हलप झाला त्याच्यातलं म्हणजे जे
जिनोम्स डिफरंट असले तर त्यांनी पुन्हा कोणाला इन्फेक्शन होईल, कसं होईल, कसं आहे, हा डिसीजही ना असा शॉर्ट स्पॅनचा आहे, याच्यावर खूप स्टडी नाही आहे. जे काही सुरू आहे ते आपलं म्हणजे जसं जसं आपल्याला स्टडी मटेरियल मिळतं आहे, जसं जसं डिसीज पॅटर्न समजतो आहे त्याच्याप्रमाणेच आपल्या गाईडलाईन्स पुढे येतात आहेत. त्याच्यामुळे अजूनही असं काही म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट ठोस सबूत जे म्हणतात तसं काही नाही अवेलेबल आहे की म्हणजे सेकंड वेव्ह जास्त डेंजरस राहणार की कमी डेंजरस राहणार, किती लोकांना ॲफेक्ट करणार, किती लोकांना नाही करणार, हे असं सांगायला आपल्याकडे हा डिसीज नवा असल्यामुळे काही खूप मटेरियल नाही आहेत, असं स्टडीज नाही आहेत. म्हणजे वॅक्सिनबद्दल जेव्हा बोललं जातं तर कोणतीही वॅक्सिनला तयार होण्यासाठी मिनिमम 2 वर्षाचा कालखंड लागतो. त्यापेक्षा जास्तही काही वॅक्सिन्स आहेत त्यांचे ट्रायल्स आताही सुरू आहे, काही वर्षानुवर्ष झाले आहेत. आता या बिमारीला जवळपास 1-1.5 वर्ष होत आहे आणि अशात वॅक्सिन येईल ते फुल प्रूफ असू शकते का, किंवा आता आपल्याला वॅक्सिनच्या व्यतिरिक्तही जे लाईफ आपली चालत आहे त्यावरच कॉन्सन्ट्रेट करावं लागेल? वॅक्सिन केव्हा येते हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. फुल प्रूफ वगैरे हे सगळे जे प्रश्न आहेत हे आम्ही उत्तर देण्यापेक्षा जे त्याच्यात रिसर्चमध्ये आणि ह्याच्यातले जे एक्सपर्ट्स आहेत मेडिकल फील्डचे ते लोक तुम्हाला सांगतील जास्त. पण हे न्यू नॉर्मल लाईफ जे आहे म्हणजे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी अवॉइड करणे, हे सगळं तर आपल्याला फॉलो करायला पाहिजे. तर सपोज जर सेकंड वेव्ह आली तर ते धोकादायक नसणार असं आपण म्हणू शकतो का सध्या? कारण की अँटीबॉडीज असं आपण काहीही म्हणू शकत नाही. कारण कसं आहे, तसं ओव्हरऑल जर पाहिलं तुम्ही तर कोविडमुळे जे आजारी होतात त्याच्यातले 85 to 90% लोक चांगलेच होतात आहेत. काही 4-5-6% लोकांना म्हणजे सिव्हिअर कोविड होतो आहे आणि 3 ते 4%च मॉर्टॅलिटी आहे. इव्हन त्याच्यापेक्षाही कमी आहे मॉर्टॅलिटी रेट. पण असं सांगता नाही येत ना की कोणाला प्रॉब्लेम येईल. म्हणजे यंग माणसाला पण येऊ शकतो आणि ओल्ड पण चांगला होऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे ॲज सच मॉर्टॅलिटी तर 3% वगैरे 3-4% अशीच आहे आणि सेकंड वेव्हमध्येही ती तशीच राहील असं अपेक्षा तर आहे. म्हणजे वी डोंट नो सेकंड वेव्ह किती स्ट्रॉंग येईल, कशी येईल, दॅट इज. मॅम, एक प्रश्न असा आहे की भारताच्या तुलनेत नागपुरात जे आहे ते मॉर्टॅलिटी रेट 3.5 किंवा 3.85% असा येत आहे, त्यापेक्षा जास्त आहे. तर का बरं नागपुरात मॉर्टॅलिटी रेट जो आहे ते जास्त आहे? काही आपल्याला त्याबद्दल कारण माहिती असेल का? काय नाही, मॉर्टॅलिटी जी आहे ना ती कोमॉर्बिड कंडिशन्ससोबत असोसिएटेड असते. म्हणजे जसं तुम्हाला BP आहे, हायपरटेन्शन आहे, शुगर आहे, किंवा तुम्हाला काही कॅन्सर आहे, किंवा कोणता ऑटोइम्युन डिसीज आहे, किंवा ओबेसिटी आहे, तर असं की आधीचे काही तुमचे लंग्सचे डिसीजेस आहेत, तर अशा लोकांना म्हणजे कोमॉर्बिड कंडिशन्सवाल्यांमध्ये हे इन्फेक्शन जे आहे ते थोडं सिव्हिअर असतं आणि व्हायरल इन्फेक्शनसोबत असोसिएटेड सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन पण होतं. तर ते जर झालं आणि सोबत एज, तर त्याच्यामुळे तुम्ही ते कितपत कोपअप करता त्याच्यावर मॉर्टॅलिटी राहते. आता सर्दीचे दिवस सुरू झाले आहेत आणि अशात नॉर्मल लोकांना सर्दी, खोकला ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर हा सर्दी किंवा खोकला, प्रत्येक सर्दी खोकला हा कोरोना असू शकतो का? कारण की आता हिवाळीचे दिवस सुरू झालेले आहेत, काय प्रिकॉशन्स घ्यायला हवे लोकांनी? प्रत्येक सर्दी खोकला हा कोरोना राहणार नाही हे तर नक्कीच. पण सर्दी खोकला झाला, ताप आला तर आमची सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही कोविडची टेस्ट करून घ्या. म्हणजे कोविडच्या टेस्टला, कोरोनाच्या टेस्टला तुम्ही हलगर्जीपणा नका करू. कारण जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर एकतर ते जे आयसोलेशनमध्ये ठेवतात, आता तर होम आयसोलेशनमध्ये ठेवतात, त्याच्यामुळे आधी जेल नेऊन तुम्हाला टाकून द्यायचे, मग कोणी भेटू शकायचं नाही किंवा काय, म्हणजे त्यांनी पण लोक घाबरलेले होते. तर आता तसं नाही आहे, होम आयसोलेशन आहे, घरातच राहायचं आहे. पण टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर तुम्ही बाकीच्यांना कोरोना होण्यापासून वाचवू शकता आणि म्हणून टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वारंवार हात धुणे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे, क्लोज चेंबर्समध्ये न बसणे, हे सगळं आपल्याला फॉलो करावं लागेल. अँड दिस इज अ न्यू नॉर्मल लाईफ अँड वी हॅव टू अडॉप्ट दिस न्यू नॉर्मल लाईफ. माझा शेवटचा प्रश्न, थंडीत असं म्हणतो की कोणताही व्हायरस आहे तो स्ट्रॉंग होतो, कोरोना व्हायरस ही स्ट्रॉंग होण्याचे चान्सेस आहे का? नाही, असं काही नाही आहे. कारण थंडी गरमी आपण पाहिलं, जसं म्हणजे ज्या ठिकाणी थंडी होती तिथेही युरोपियन कंट्रीजमध्येही कोरोना वाढलाच, कमी नाही झाला. आपल्या इथे गरमी होती असं म्हणत होते गरमीत कमी होऊन जाईल, पण असं काही कुठे झालं नाही आहे.
तर हे सगळे स्टडीज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याच्यावर काही कमेंट करणं पॉसिबल नाही. तर आपण ऐकत होता डॉक्टर अर्चना कोठारी यांना, ज्यांनी कोरोना संदर्भात आपल्याला माहिती दिली. सर्दीचे दिवस सुरू आहे, तर अशात प्रिकॉशन घेणंही जरुरी आहे. मात्र जे न्यू नॉर्मल लाईफ आहे, मास्क घालणे, त्यानंतर हँड सॅनिटाईज करणे, त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पालन करणे, यालाच आपण नवीन लाईफस्टाईल म्हणून जगलं पाहिजे, जेणेकरून आपण जे आहे कोरोना संक्रमित होऊ नये आणि आपण स्वतःही वाचू, सोबत आपल्या परिवाराने वाचू. आपण पाहत होते 24 तास. नमस्कार.